गद्दारांची युती नको। ठाकरे आणि शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकाही घेतल्या। भाजपचे आमदार नितेश राणेंना रोखण्यासाठी सुरू केलेल्या या सगळ्या खटाटोपाला ब्रेक लागणार आहे। पडद्यामागे नेमकं काय झालं तेही पाहूया। कणकवलीतील राजकीय समीकरणावर उद्धव ठाकरेंची स्थानिक नेत्यांसोबत गुप्त बैठक झाली। भाजपला शह देण्यासाठी कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना सांगितलं। संदेश पारकर, वैभव नाईक यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी शहर विकास आघाडीचं महत्त्व ठाकरेंना पटवून देण्याचा प्रयत्न केला। मात्र उद्धव ठाकरेंनी गद्दारांची युती नको असं फरमान गुप्त बैठकीत सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून शिंदे सेना सहभागी होत असेल तर आमचा त्याला विरोध नाही असं विधान ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईकांनी केलंय। तर कोणत्याही परिस्थितीत गद्दारांची युती नको असं ठाकरेंनी ठणकावून सांगितल्याचं माजी खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय। त्यामुळे ठाकरे सेनेतील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे। जर त्यांचा शहर विकास आघाडीचा पक्षाच्या चिन्हाशिवाय सगळ्या पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन मग ते शिवसेनाचे असतील, भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते असतील, काँग्रेसचे असतील, RPI असतील, या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन आम्ही जर ते निवडणूक असेल तर आमचा त्याला को असणार नाही, आमचा त्यांना पाठिंबा असेल। स्थानिक पातळीवर आघाडी किंवा नगरविकास आघाडी वगैरे असं करू शकतात, परंतु ह्या आघाडीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये गद्दार गट आणि भाजप यांची हातमिळवणी करता कामा नये अशा स्पष्ट सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेल्या आहेत। आणि म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ह्या दोन्ही पक्षाशी जवळीक करणं कदापि शक्य नाही। कणकवलीत शिंदे सेना आणि ठाकरे सेनेचे कोणते नेते भाजपला शह देण्यासाठी शहर विकास आघाडीच्या नव्या राजकीय समीकरणाला समर्थन देत आहेत तेही पाहूया। ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक, माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह शिंदे सेनेचे राजन तेलींनाही कणकवलीत युतीसाठी ते सकारात्मक आहेत। ठाकरे सेनेचे नेते उद्धव ठाकरेंचं फरमान मांडणार की भाजपच्या राणेंना शह देण्यासाठी शिंदे सेनेशी हात मिळवणी करणार याकडे आता लक्ष लागलंय। विनायक वंजारीसह गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज।